कविता सुखावतात, समृद्ध करतात, प्रेरणा देतात, कधी भुलावतात तर कधी काट्यासारख्या आत रुतून सलत राहतात. पण तरीही एकदा का या कवितेचा नाद लागला की मन पुन्हा पुन्हा या कवितेकडे ओढ घेतं. अशा या कवितांच्या समृद्ध विश्वातलं आम्हाला भावलेलं, आम्हाला गवसलेलं, आमच्या परीने आम्हाला उमजलेलं तुमच्या समोर मांडण्याचा हा एक छोटासा प्रयत्न. कधीच न संपणारे हे कवितांचे देणे. कवितेला तर नाहीच, कवितेखालीही नसावे कुणाचे नाव. नुसते रुळावे तिने ओठांवर आपल्या सहज लयीत, जात्यावर म्हटल्या जाणाऱ्या अनामोलीसारखे. असावे तिने अलिप्त निरामय एखाद्या शांत सरोवरासारखे. जितकी भेदक नजर जाणवावे तितके खोलातले आशयाचे तरंग. थेट स्पर्शावे तिने मनातल्या संदिग्ध आशयाला. थरथरावे काहीतरी खोलवरचे, अक्षरातून उठून घर करावे मिटलेल्या काळजात. नि उमलवावी भावफुले सगुण रूपात. शब्दांचे बोट धरून निघालेल्या प्रत्येकाला लागू नये एकाच अर्थाचे गाव. शब्दांचे बोट धरून निघालेल्या प्रत्येकाला लागू नये एकाच अर्थाचे गाव. कवितेला तर नाहीच, कवितेखालीही नसावे कुणाचे नाव. वा. कविता या साहित्य प्रकाराविषयी अगदी मोजक्या शब्दात समर्पकपणे भाष्य करणारी ज्येष्ठ कवयित्री आसावरी काकडे यांची कविता. मराठी कवितेवरच्या या कार्यक्रमाची सुरुवात करतानाही आम्हाला या कवितेचाच आधार घ्यावासा वाटला. खरंच कविता हा शब्द ऐकला की आपल्यापैकी अनेकांच्या मनात अनेकविध भावतरंग उमटतात. कधी गाण्याच्या रूपात तर कधी मुक्त छंदात कविता सतत आपल्याला भेटत राहते. खरं तर आपल्या आयुष्यात ठाई ठाई कविता आहे. लहानपणी आत्या मावशीकडून ऐकलेली अबडक खबडक घोडोबासारखी बडबड गीतं, आजी आईनी गायलेली अंगाई, लहानपणी कधी शाळेत आवडीनं तर कधी नाईलाजाने शिकलेल्या कविता, तारुण्यात अलवार भावना व्यक्त करण्यासाठी घेतलेला प्रेम कवितांचा आधार, रोमॅन्टिक सिनेमा गीतं, प्रेमात निराशा पदरी आल्यावर विरहाच्या दुखऱ्या कविता, भावगीतं, भक्तिगीतं, लग्न कार्यातली पारंपरिक गाणी, ओव्या, श्रमकऱ्यांची गाणी, कष्टकऱ्यांची गाणी, आदिवासी गीतं, किती किती प्रकारच्या कविता. आणि मराठी रसिकांवर काव्य आनंदाची मुक्त हस्ते उधळण करणारे अनेक दिग्गजांनी केलेले काव्य वाचनाचे कार्यक्रम. आहा, ते सगळे कार्यक्रम म्हणजे खरं पर्वणीच. आपल्यापैकी अनेकांनी कैक वेळेला ते कार्यक्रमांचा आनंद घेतलेला आहे. आणि सध्या तर काय, YouTube सारख्या ॲपमुळे त्या आनंदाचा पुनःप्रत्यय आपल्याला घेता येतो. या काव्य वाचनाच्या कार्यक्रमातनं कविता भाषिक अनुभवाची मर्यादा पार करून थेट रसिकांच्या मनाला भिडली. पण कविता म्हणजे काय, हा जगभरातील सर्व काव्य रसिकांना पडणारा प्रश्न आहे. अगदी कवितेची समीक्षा लिहिणाऱ्या समीक्षकांचाही हा प्रश्न एरिस्टॉटलच्या काळापासून आजवर पडलाय. पूर्वेकडच्या किंवा पश्चिमेकडच्या दोन्हीही परंपरांमध्ये कवितेची व्याख्या करण्याचे अगणित प्रयत्न झाले, परंतु कवितेची सर्वसामान्य किंवा अंतिम अशी व्याख्या कोणाला अजून करता आली नाही. इथे ही कविता म्हणजे काय हे अगदी मोजक्या शब्दात कवी माधव जुलियन यांनी मांडलंय बरं. अनुभूती कल्पना क्षणिक तरल वायावी, गुंगवून तिजला नादी, अडकवून ठेवी कवी. वा. कविता म्हणजे कल्पना, कविता म्हणजे अनुभव, जी स्फुरण झाल्यावर माफक शब्दात कवी अडकवून ठेवतो. आद्य कवी वाल्मिकींपासून सुरू झालेला कवितेचा हा प्रवास मोठा रंजक आणि रोचक आहे. तमसा नदीच्या किनाऱ्यावर बसलेल्या महर्षी वाल्मिकींच्या आश्रमात देवर्षी नारद येऊन त्यांना रामकथा लिहिण्याविषयी सुचवून गेले. त्यानंतर महर्षी नदीवर आंघोळीला गेले असता प्रणयाराधनात मग्न असलेल्या क्रौंच पक्षाच्या जोडीतील एकाला शिकाऱ्यांनी बाण मारला. त्यावेळी सैरभैर झालेल्या दुसऱ्या पक्षाची अवस्था बघून आपसुकच महर्षींच्या तोंडून मा निषाद प्रतिष्ठाम तुबम गमः शाश्वती ही समः यत् क्रौंच मिथुना देकमवधी काममोहितम असे शब्द बाहेर पडले. आश्रमात परतल्यावर विचार करताना या उद्गारातली छंदोबद्धता त्यांच्या लक्षात आली आणि त्यांनी या छंदात्मक रचनेला श्लोक असं नाव दिलं.
आणि मग या अशा छंदात उत्स्फूर्तपणे अभिव्यक्त होणं हा नियतीचा संकेत आहे असंच महर्षींना वाटलं. मग त्यांनी रामकथा रचली, तीही छंदातच, आणि रामायणासारखं महान काव्य जन्माला आलं. कवितेची अनेक लक्षणं अभ्यासकांनी लिहून ठेवली आहेत. कविता अल्पाक्षरी असते, म्हणजे तिच्यातून कमीत कमी शब्दात कल्पना, विचार, भावना, सत्य अभिव्यक्त होत असतं. ती सूचक असते, म्हणजे कवीने लिहिलेल्या शब्दात काही थेटपणे व्यक्त केलं असतं, पण बरंचसं अव्यक्त असतं, ज्याचा अर्थ वाचकांना आपापल्या परीने उमगत असतो. अलंकार, प्रतिमा, प्रतीक, मिथक, आदिबंध आदींचा वापर करणारी छंदोबद्ध, वृत्तबद्ध आणि मुक्त छंद, मुक्त शैलीत लिहिली गेलेली संहिता आपण कविता म्हणून स्वीकार करतो. अशी ही कविता मनातून सहज उद्गारांसारखी विनासायास उमटलेली अनुभूती, तो अनुभवणं हाही एक प्रवास आहे. सुरुवातीला तिच्या छंदबद्धतेची, नादमयतेची भुरळ पडते. मग हळूहळू शब्दाच्या अर्थाचा लढा लागायला लागतो आणि मग कवितेत व्यक्त झालेली भावना, विचार, चित्रकथन किंवा अनुभव आपल्याला हळूहळू उमगायला लागतात आणि मग नातं जडतं ते थेट कवीच्या भावावस्थेशी. आपण कवीच्या अनुभवाशी एकरूप व्हायला लागतो. इथे आपण आपल्या आयुष्यातलं काव्य शोधायला लागतो. बरं का, किती समृद्ध करणारा अनुभव आहे किती. कवयित्री आसावरी काकडे यांच्या शब्दात सांगायचं तर, माणसासारखी कवितेची एक देहबोली असते. उद्गार चिन्ह, प्रश्नचिन्ह, पूर्णविराम, स्वल्पविराम, 2 ओळींच्या मधली एखादी रिकामी जागा आणि प्रत्येक ओळीचा थांबा. या प्रत्येक घटकातून कविता आपल्याला काहीतरी सांगत असते. शब्दांच्या बरोबरीने कवितेचे हे सर्व हावभाव आणि तिचं मौनही बोलत असतं. कवितेचा आस्वाद घेणं म्हणजे कवीने रचलेला शब्द, चिन्ह आणि मौन यांचा व्यूह भेदत आत शिरणं. खरंय. पुलंनी त्यांच्या रवींद्रनाथ टागोरांविषयीच्या एका भाषणात एखाद्या कवितेचं मोठेपण कसं ठरतं याविषयी फार सुंदर सांगितलंय बरं का. ते म्हणतात, अनुभव लहान की मोठा याला फारसं महत्व नाही, पण कवीनं काय विलक्षण उत्कटतेनं तो अनुभव घेतलाय ना, त्याची प्रचिती कवितेतून जाणवली की मला कवीचं मोठेपण जाणवतं. पुलं म्हणतात, त्या उत्कटतेचा प्रत्यय वाचकाला देण्यात कवीचा कस लागतो. काही वेळेला फक्त 5-6 साध्या शब्दातून सुद्धा त्याच्या प्रतिभेचा पराक्रम दिसून येतो. म्हणजे एखाद्या कवीनं जितक्या उत्कटपणे तो अनुभव घेतलेला आहे तितक्याच समर्थपणे ती कविता वाचकांपर्यंत पोहोचते. म्हणजे कवीमधला जीवनानुभवाला उत्कटतेनं भिडणारा माणूस पण किती महत्वाचं नाही का. नाहीतर कविता म्हणजे फक्त एक अलंकारिक शब्दांची मांडणी बनवून राहते. इथं की नाही मला कुसुम अग्रजांची एक कविता आठवते बरं का. 4च ओळींची छान कविता. मस्तक ठेवून गेलीस जेव्हा अगतिक माझ्या पायावरती. मस्तक ठेवून गेलीस जेव्हा अगतिक माझ्या पायावरती, या पायांना अदम्येच्छा ओठ वायची झाली. एक अख्खी विरह कथा उभी करतात ग ते डोळ्यासमोर. मी ना तुला ती विंदा करंदीकरांची कविता आठवते का ग? हो, नक्कीच. स्वर्गातून येताना बालक अमृत त्याचे काढून घेती. बरं का, स्वर्गातून येताना बालक अमृत त्याचे काढून घेती, उरे रिकामी वाटी जवळी तीच खळी ही गालावरची. किती गोड कल्पना आहे. म्हणजे गालावरच्या खळी मधलं अमृत काढून घेतले आणि ती एक रिकामी वाटी गालावरची राहिली. इतकी सुंदर कल्पना आपल्याला सुचणं तरी शक्य आहे का. आणि आता बहिणाबाईंची तर कमीत कमी शब्दात अतिशय आशय संपन्न काव्यसृष्टी करण्याची किमया पुढच्या या 4 शब्दात आपल्याला दिसेल बरं का. निजवते भुक्या पोटी तिला रात म्हणू नये, निजवते भुक्या पोटी तिला रात म्हणू नये, आखडाला दानासाठी त्याले हात म्हणू नये. आपल्याला दानाची महती जर कोणी सांगायची झाली तर आपल्याला अख्खा निबंध लिहावा लागेल. खरंय. मानवी मनाला नादमयतेचं आकर्षण अगदी प्राचीन काळापासून वाटत आलंय. निसर्गात ऐकू येणाऱ्या ध्वनींमधून उमटणाऱ्या नादानं मोहित होऊनच कदाचित संगीताचा उगम झाला असावा. जिथे नाद उत्पन्न होतो आणि यमकाचं संतुलन राखून जेव्हा क्रमबद्ध शब्दरचना प्रसवते तेव्हा त्या कवितेला गेयता प्राप्त होते. मागे ना एकदा नाना पाटेकरांनी त्यांच्या एका मुलाखतीत खूप छान सांगितलंय,
जिसकी कोई लय नहीं, जिसका आरोह अवरोह तय हो, उसे याद नहीं रखना पड़ता, वो अपने आप याद हो जाता है. किती खरं आहे ते. आपण आजही शाळेत ऐकलेल्या अनेक कविता त्यांच्या गेयतेमुळे आपल्या अगदी तोंडपाठ आहेत. म्हणजे बालकवींचीच कविता बघा. श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे. वरती बघता इंद्रधनूचा गोफ दुहेरी विणलासे, मंगल तोरण काय बांधले नभो मंडपी कुणी भासे. म्हणजे ही कविता आपल्यापैकी कित्येक जणांनी फक्त मराठीच्या पुस्तकात वाचली आहे, पण आजही ती आपल्याला आठवते. किंवा अगदी आत्ताच उर्जा अपनी राख से तो उर्जा तलाश में, परवा से परवाने की आसमां भी सर उठाएगा, अपना टाइम आएगा. याच्यासारखे रॅप सॉन्ग सुद्धा त्यांच्या छंदोबद्ध शब्द रचनेमुळे आपल्याला लक्षात राहतात. पण गेय कविता म्हणजे गाणं नव्हे. प्रत्येक गेय कविता ही गाणं होऊ शकते, पण प्रत्येक गाणं ही गेय कविता असेलच असं नाही. गाण्यात स्वर सौंदर्याला अधिक महत्व असल्यामुळं बऱ्याचदा गाण्यांच्या आकृती बंधनात बसवताना काव्यातले काही शब्द बदलले जाऊ शकतात. पण गेय कवितेत मात्र कवीची मुक्त अभिव्यक्ती एका लयबद्ध पद्धतीने कागदावर उमटते. लयबद्धता आणि काव्याशय एकरूप होतात आणि कविता जन्माला येते. लय हा कवितेचा स्थायी भाव असल्यामुळे ती आपसुकच श्रवणीय होते. सहज, सुलभ आणि नादमय तरीही आशय संपन्न अशी गेय कवितेची खास वैशिष्ट्य आहे. इथं सुद्धा किती महाकवी रवींद्रनाथ टागोरांचा उल्लेख केल्याशिवाय मला राहत नाही. महाकवी म्हणतात, तीरबद्ध नद्यांना एक नाव असतं, त्यांचं एक स्वतंत्र व्यक्तिमत्व असतं. दोन्ही बाजूच्या तीरांमुळेच नदीचं सौंदर्य खुलतं. तसंच छंदबद्धतेमुळे भाषेचं सौंदर्य उजळून निघतं. छंद भाषेबाबत तीराचं काम करतात. कवितेला एक स्वतंत्र अस्तित्व प्राप्त करून देतात. मराठी साहित्यात तर संत कवी, पंडित कवी, लोककवी, निसर्ग कवी, शाहीर यांच्यापासून चालत आलेली ही गेय कवितेची परंपरा आधुनिक कवींनीही कायम ठेवलेली आहे. ज्ञानेश्वर, मुक्ताई, नामदेव, वामन पंडित, बहिणाबाई, वाराकांत, केशवसूत, इंदिरा संत, पद्मा गोळे, एरवी अगदी दुर्बोध म्हणून आपण बाजूला टाकतो ते ग्रेस, बासी मर्ढेकर, बाकीबाब, नाधो महानोर, विठ्ठल वाघ, इंद्रजित भालेराव, ते अगदी संदीप खरे, सौमित्र, गुरु ठाकूर, वैभव जोशी या आधुनिक कवींपर्यंत सगळ्यांनी गेय कवितेची ही परंपरा उत्तरोत्तर समृद्धच केलेली आहे. तर अशाच काही निवडक गेय कवितांची काव्यमाला आम्ही तुमच्यासाठी इथे सादर करतो. सुरुवात केली आपण संत काव्यापासून करू. ज्ञानेश्वरांची धाकटी बहीण लाडकी मुक्ताई, जिनं ताटीचे अभंग लिहिले. तर या मुक्ताबाईंचा की नाही कूट अभंग हा पण एक काव्य प्रकार प्रसिद्ध आहे. कूट अभंग म्हणजे काय, तर थोडक्यात कोडं. म्हणजे वरवरच्या त्या 4 ओळीत काहीतरी वेगळा अर्थ, काही वेगळाच अर्थ प्रतीत होतो, पण तुम्ही त्याच्या खोलात जाल ना तर त्याच्यात काहीतरी गूढार्थ दडलेला आहे. त्यामुळे अभ्यासकांना, निरूपणकारांना त्याच्यातनं वेगवेगळे अर्थ उमचत जातात. तर त्यातला एका कूट अभंगाचा हा भाग. मुंगी उडाली आकाशी, तिने गिळले सूर्यासी, थोर नवलाव झाला, वांझे पुत्र प्रसवला, विंचू पाताळाशी जाय, शेषा माथा वंदी पाय, माशी व्याली घार झाली, देखोनी मुक्ताई. म्हणजे बघ ना, मुंगी उडाली आकाशी. आता काहींच्या मते मुंगी हे अविद्येचं प्रतीक आहे. एका अविद्येने काय काय अनर्थ घडू शकतात त्याचं हे वर्णन आहे. तर काही अभ्यासकांना असं वाटतं की मुक्ताबाई या स्वतः एक योगाभ्यासी होत्या, त्यामुळे योगातल्या त्राटक क्रियेचं वर्णन त्यांनी या गूढ अभंगातनं करून ठेवलेलं आहे. आता संत कवींचा विषय निघालाच आहे, तर संत काव्यामधला एक लोकप्रिय प्रकार म्हणजे भारुड. आणि भारुड म्हणलं की संत एकनाथांचं नाव आपल्याला आपसुकच आपल्या मनात येतं. संत एकनाथांनी ही भारुडं जी लिहिली त्यातनं केवळ त्यांनी मनोरंजन हा त्यांचा उद्देश नव्हता, तर मनोरंजनाच्या माध्यमातून लोकशिक्षण आणि अध्यात्म हे दोन्हीही त्यांना साध्य करायचं होतं. आणि संत आजही भारुड इतकं लोकप्रिय आहे, आजही आपल्याला कुठेही भारुड आपल्या कानावर पडलं की आपण आपसुकच आपण ठेका धरतो आणि मान डोबायला लागतो. तर संत एकनाथांचं हे प्रसिद्ध भारुड नाव आहे त्याचं दादला. आता आपण तिघी म्हणून ते मस्त सादर करूया बरं का.
मोडके से घर अन तुटके से छप्पर देवाला देवघर नाही मला दादला नको ग बाई हिला दादला नको ग बाई, हिला नवरा नको ग बाई. फाटकेचे लुगडे तुटकीसी चोळी शिवाया दोरा नाही मला दादला नको ग बाई हिला दादला नको ग बाई, हिला नवरा नको ग बाई. सुरतेचे मोती गुळधाव सोने रांजत लेणे नाही मला दादला नको ग बाई हिला दादला नको ग बाई, हिला नवरा नको ग बाई. एका जनार्दनी समरस झाले वा वा. एका जनार्दनी समरस झाले तोरस येथे नाही हिला दादला नको ग बाई, हिला दादला नको ग बाई, हिला नवरा नको ग बाई. वा फार मजा. आता संत कवींकडून आपण थोडं पंडित कवींच्या परंपरेकडे जाऊया. मोरोपंत असतील, वामन पंडित असतील आणि यांचं वैशिष्ट्य म्हणजे भाषा अगदी संस्कृत प्रचुर बरं का, पण नादमयता कायम. म्हणजे आर्य असतील, श्लोक असतील, अगदी छंदोबद्ध रचना आहे. ती अवघड आहे. हा, आता ही तर बघ ना, शार्दूल विक्रीडित वृत्तात रचलेले वामन पंडितांच्या ह्या 4 ओळी आहेत. आणि गंमत म्हणजे हे कृष्णाच्या बासरीचं वर्णन आहे. अच्छा. त्या गोपिका सतत कृष्णाच्या अवतीभोवती रुंजी घालतात, पण कृष्णाला सगळ्यात प्रिय कोण, तर ती बासरी. कारण सतत 24 तास त्याच्या ती सोबत. मग ते गोपिकांना थोडी असूया आहे. मग ते वर्णन आहे की कृष्ण हा बासरीला कसा कसा कुठे कुठे ठेवतो आणि कुठे कसा मिरवतो. वंशी नाद नटी तिला कटी तटी खोनी पोटी पटी कक्षी वामपुटी स्वशृंग निकटी वेताटी ही गोमटी. वेताटी म्हणजे ती वेताची बासरी. जेवी नीरतटी तरु तळवटी श्री श्याम देही उटी दाटी व्योम घटी सुरा सुखलुटी घेती जटी धुरझटी. वा. आता हा गेय कवितांचा प्रवास सुरू झालाय तर मला ना एक बालकवींची सुंदर कविता आठवते. खरं तर बालकवी आणि त्यांच्या निसर्गावरच्या कविता म्हणजे इत्थंभूत निसर्गाचं वर्णन आपण तिच्या कविता वाचून आपल्याला डोळ्यासमोर उभं राहतं. त्यांची एक औदुंबर म्हणून खूप छान कविता आहे. ते म्हणतात, ऐल तटावर पैल तटावर हिरवाळी घेऊन निळा सावळा झरा वाहतो बेटा बेटातून. 4 घरांचे गाव चिमुकले पैल टेकडीकडे शेतमळ्यांची दाट लागली हिरवी गर्दी पुढे. पाय वाट पांढरी तयातून अडवी तिडवी पडे हिरव्या कुरणा मधून चालली काळ्या डोहाकडे. झाकळुनी जळगोड काळीमा पसरे लाटांवर पाय टाकुनी जळात बसला असला औदुंबर. चित्रात्मक आहे. खरंच. आता मराठी कवितांचा हा प्रवास सुरू झाल्यावरती मराठी भाषा आणि मराठीचा बाणा हा विषय निघाला नाही तर नवल आहे. खरं म्हणजे दरवर्षी 27 फेब्रुवारीला आपण मराठी राज्यभाषा दिवस साजरा करतो आणि सुरेश भटांची जी लाभले आम्हाचं भाग्य बोलतो मराठी ही अतिशय सुंदर कविता आहे. आणि कौशल इनामदारांनी त्याला जी खूप छान सांगीतिक रूपात सगळ्या महाराष्ट्रापर्यंत ती पोहोचवली. ऍक्च्युली खरं तर ना मला ना पुलंचं एक वाक्य आठवतं की ज्या घरात वर्षातून एकदा पुरणपोळी होत नाही ते घर मराठी नव्हे. तसं हल्ली त्या कौशल इनामदारांच्या त्या सांगीतिक रचनेनंतर मला असं म्हणावंसं वाटतंय की ज्या घरात एकदा तरी हे गाणं ऐकलं जात नाही ते घर मराठी नव्हे. परंतु सुरेश भटांची ही कविता तर लोकप्रिय आहे. तर सोपानदेव चौधरी नावाचे जे कवी आहेत त्यांची पण एक खूप सुंदर आणि थोडक्यात अशी मराठीचा बाणा वर्णन करणारी एक फार सुंदर कविता आहे ती आपण आज ऐकूया. लिपी आमुची नागरी स्पष्ट उच्चारांचे वर्ण. लिपी आमुची नागरी स्पष्ट उच्चारांचे वर्ण महाराष्ट्रीय लाभली वाणी तैसीही संपूर्ण. नसे उच्चारांची व्याधी नसे लेखनात आढी. नसे उच्चारांची व्याधी नसे लेखनात आढी जात धोपट मार्गाने स्वरव्यंजनांची ही जोडी. जैसे लिहू तैसे वाचू. जैसे लिहू तैसे वाचू जैसे बोलू तैशा खुणा. बरं का. जैसे लिहू तैसे वाचू जैसे बोलू तैशा खुणा. जे जे लेखी तेच मुखी ऐसा मराठीचा बाणा. सोपानदेव चौधरी म्हणजे बहिणाबाईंचे सुपुत्र.
बहिणाबाई चौधरींचे. ओके ओके. तर मराठी भाषेतल्या आपल्या या काव्यरचना ना शांताबाईंच्या काव्याच्या उल्लेखाशिवाय अपूर्णच आहेत, नाही का? बरोबर. त्यांची पण मला एक कविता खूप सुंदर गेय कविताच आहे, ती आठवते आता. असेन मी नसेन मी तरी असेल गीत हे, फुला फुलात येथल्या उद्या हसेल गीत हे. हवेत ऊन भोवती सुवास धुंद वाटले, तसेच काहीसे मनी तुला बघून वाटले. तृणात फूल पाखरू तसे बसेल गीत हे, असेन मी नसेन मी तरी असेल गीत हे. स्वये मनात जागते न सूर ताल मागते, स्वये मनात जागते न सूर ताल मागते. अबोल राहुनी स्वतः अबोध सर्व सांगते, उन्हे जळात हालती तिथे दिसेल गीत हे, असेल मी नसेन मी तरी असेल गीत हे. कुणास काय ठाऊके कसे कुठे उद्या असू, किती सोप्या शब्दात मांडलंय. कुणास काय ठाऊके कसे कुठे उद्या असू, निळ्या नभात रेखली नकोस भावना पुसू. वा. तुझ्या मनीच राहिले तुला कळेल गीत हे, असेन मी नसेन मी तरी असेल गीत हे. वा वा. सुरेख. सुंदर. मी महाकवी दुःखाचा प्राचीन नदीपरी खोल, दगडाचे हाती माझ्या वेगाने होते फुलं. आता या ओळी वाचल्यावरतीच या कवीचं नाव सांगायचीच गरज नाही, कारण वाटायला येणाऱ्या दुःखाचं किंवा वेदनेचं फुलात रूपांतर करणारी ज्यांची प्रतिभा, असे महाकवी ग्रेस. बहुतेक महाराष्ट्रातल्यांच्या अनेकांच्या फार मनाच्या जवळचा विषय आहे ग्रेस. खूप जणांना त्यांची कविता दुर्बोध वाटते, पण तरीही हवीशी वाटते. अनेकांना हेही माहिती नाहीये, पण ग्रेसांनी फार उत्तम अप्रतिम अशा गेय कविता लिहिलेल्या आहेत. त्यातलीच एक कविता मी आता आपल्या समोर सादर करते बरं का. असे रंग आणि ढगांच्या किनारी निळे ऊन लागे मला साजणी, असे रंग आणि ढगांच्या किनारी निळे ऊन लागे मला साजणी. निळे घाट माथे निळ्या राऊळांचे निळाईत माझी भिजे पापणी. निळा शार मंदार पाऊल वाटा धुक्याची निळी भूल लागे कुणा. तुला प्रार्थनांचे किती अर्घ देऊ निळ्या अस्तकालीन नारायणा. निळे गार वारे जळाची शिराणी निळ्या चंद्रोबीत संध्या डुले. वा. निळे दुःख चोचीत घेऊन आली निळ्या पाखरांची निळी पावले. निळे सूर आणि निळी गीतशाळा, निळे सूर आणि निळी गीतशाळा निळाईत आली सखीची सखी. निळ्या चांदण्याने निळ्या चंदनाची भिजेला परी ही निळी पालखी. किती खोल आणि किती ओल बक्षी, किती खोल आणि किती ओल बक्षी तुझा सूर्य आणि तुझे चांदणे. प्राणात देऊन प्राणात गेले तुझ्या सागराची निळी तोरणे. वा वा. ताई, मला ना आता की एक इंदिरा संतांची, म्हणजे ती मथुरेतली दासी होती ना कुब्जा, तर तिचं मनोगत सांगणारी एक हळवी कविता इंदिरा संतांनी खूप छान लिहिली आहे. म्हणजे शापित कुब्जेसाठी मध्यरात्री कृष्ण पावा वाजवतोय, ही कल्पनाच किती सुखावह आहे. तर ते कमीत कमी शब्दात त्या इतक्या छान व्यक्त झाल्या आहेत, ते मी मांडते. अजून नाही जागी राधा, अजून नाही जागे गोकुळ, अशा अवेळी पैल तीरावर आज घुमे का पावा मंजुळ. मावळती वरील चंद्रकेशरी पहाट वारा वरती भणभण, अर्ध्या पाण्यामध्ये उभी ती तिथेच टाकून आपुले तनमन. विश्व अवघे ओठा लावून कुब्जा प्याली तो मुरली रव, डोळ्यामधुनी थेंब सुखाचे हे माझ्यास्तव हे माझ्यास्तव. आता गेय कवितांचा विषय आणि बाभ बोरकरांचा उल्लेख टाळणं अशक्य. एक महान निसर्ग कवी आणि सिद्धहस्त लेखणी इतकी की मराठीत जितक्या समर्थपणे कविता तितक्याच कोंकणीमध्ये, हे दोन भाषांमध्ये इतक्या सुंदर अप्रतिम काव्यरचना. ही त्यांची की नाही सरीवर सरी आल्या ग फार प्रसिद्ध कविता, आणि पु ल आणि सुनीताबाई ती सादर करायचे. त्यामुळे आपण तिघी मिळून ती प्रयत्न करू थोडी की नादमय पद्धतीने सादर करण्याचा. सरीवर सरी आल्या ग सचैल गोपी नाल्या ग,
गोपी झाल्या भिजून चिंब थरथर कापती कदंब लिंब घना मनातून टाळ मृदुंग तनूत वाजवी चाळ अनंग पाणी पिटती टाळ्या ग सरीवर सरी आल्या ग मनमहाराची जळात धुन बीज नाचते अधून मधून वनात गेला मोर भिजून गोपी खेळल्या पदी झिजून घुमतो पावा सांग कुठून कृष्ण कसान उमटे अजून वेली ऋतुमती झाल्या ग सरीवर सरी आल्या ग अंबर अंबर वारा ग गोपी दुधाच्या धारा ग दुधात गोकुळ जाय बुडून अजून आहे कृष्ण दडून मी तू पण सारे विसरून आपणही जाऊ मिसळून सरीवर सरी आल्या ग दुधात न्हाणून निघाल्या ग सरीवर सरी आल्या ग. वा. बोरकरांच्या नंतर अर्थात दुसरे महाराष्ट्रातले मोठे महाकवी ज्यांना म्हणावं असे कुसुमाग्रज, त्यांच्या प्रतिभेविषयी आपण काय बोलायचं. उत्कट अशा प्रेमकविता मराठीत अनेक आहेत, पण ही की आज आपण म्हणणार आहे ना, ती फार वेगळ्या धाटणीची प्रेमकविता आहे. म्हणजे मग असफल प्रेमाच्या कविता तुम्हाला उर्दू भाषेमध्ये शायरीमध्ये ठाई ठाई सापडतात. म्हणजे अहमद फराजांची एक प्रसिद्ध गझल आहे, रंजिश ही सही दिल ही दुखाने के लिए आ फिर से मुझे छोड़ के जाने के लिए आ किस किस को बताए जुदाई का सबब हम तू मुझसे खफा है तो जमाने के लिए आ. म्हणजे याच्यात बघा कशी आर्त हाक आहे सोडून गेलेल्या प्रेयसीला, आणि कारण काहीतरी कारणाने आहे, म्हणजे मला परत सोडून जाण्यासाठी आहे, माझ्यासाठी नाही तर या दुनियेसाठी परत ये, अशी आर्त हाक आहे. त्याच्याकडे थोडी विपरीत वेगळी परिस्थिती या कवितेत आहे बरं का. कवितेचं नाव आहे स्वप्नाची समाप्ती, जिथं प्रियकर आणि प्रेयसी सोबत आहेत. एक रम्य रात्र कदाचित ते दोघं सोबत आहेत, आणि आता उत्तर रात्र सुरू झालेली आहे, पहाट आता जवळ यायला लागली आहे, आणि प्रियकराला मनात जाणीव आहे की आपलं मिलन शक्य नाही, आता इथून आपल्या विरहाची सुरुवात आहे. तर त्या विरहाची म्हणजे काही कारण असतील लौकिक आयुष्यातली की ज्याच्यात त्यांचं मिलनामध्ये अडथळे आहेत, पण मग तो प्रियकर सांगतोय कथीच्या त्याच्या प्रेयसीची समजूत इतकी म्हणजे इतक्या आर्त शब्दामधली ही कविता आहे. फार उत्कट अशी ही एक प्रेम कविता आहे. कवितेचं नाव स्वप्नाची समाप्ती. स्नेहहीन ज्योतिपरी मंद होई शुक्रतारा, स्नेहहीन ज्योतिपरी मंद होई शुक्रतारा, काळ्या मेघखंडास त्या किनारती निळ्या धारा, स्वप्नासम एक एक तारा विरे आकाशात, स्वप्नासम एक एक तारा विरे आकाशात, खिरे रात्र कण कण प्रकाशाच्या सागरात. काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्याचे हात, क्षितिजाच्या पलीकडे उभे दिवसाचे दूत. रात पाखरांचा आर्त नाद न चकानी पडे, रात पाखरांचा आर्त नाद न चकानी पडे, संपवून भावगीत झोपलेले रात केले. पहाटेचे गार वारे चोरट्याने जगावर, पहाटेचे गार वारे चोरट्याने जगावर, येती पाय वाजवत वाळलेल्या पानांवर. शांती आणि विषण्णता दाटलेली दिशातून, शांती आणि विषण्णता दाटलेली दिशातून, गज बज गजविल जग घट केले दोन. जमू लागलेले दव गवताच्या पातीवर, जमू लागलेले दव गवताच्या पातीवर, भासते भूतारकांच्या आसवांनी ओलसर, भासते भूतारकांच्या आसवांनी ओलसर. काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्याचे हात, क्षितिजाच्या पलीकडे उभे दिवसाचे दूत. वा. कुसुमाग्रजांनंतर मला सध्याचे आपले आधुनिक कवी सौमित्र, त्यांच्या म्हणजे काव्यरचनेचा अंदाजच निराळा आहे, आणि शिवाय सादरीकरणाची त्यांची जी शैली आहे ना ती पण खूप अनुभवण्यासारखी. खरं तर मी आपल्या आजच्या काव्यमालेत त्यांची जगण्यास जेव्हा खरा अर्थ होता ती कविता एकदा वाचण्याचा प्रयत्न करते. जगायास जेव्हा खरा अर्थ होता, निरर्थासही अर्थ भेटायचे. जगायास जेव्हा खरा अर्थ होता, निरर्थासही अर्थ भेटायचे. मनासारखा अर्थ लाभायचा अन मनासारखे शब्दही यायचे. नदी सागराचे किनारे कितीही,
नदी सादराचे किनारे कितीही मुक्याने किती वेळ बोलायचे, निघोनी घरी शेवटी जात असता वळूनी कितीदा तरी पहायचे. उदासी जराशी गुलाबीच होती, उदासी जराशी गुलाबीच होती, गुलाबातही दुःख दाटायचे. जरा एक तारा कुठेही निखळला, नभाला किती खिन्न वाटायचे. असेही दिवस की उन्हाच्या झळांनी जुने पावसाळे नवे व्हायचे. ऋतूंना ऋतूंनी जरा भागिले की नव्याने जुने झाड उगवायचे. क्या बात. मनाचा किती खोल काळोख होता, मनाच्या किती खोल काळोख होता, किती काजवे त्यात चमकायचे. मनाभोवती चंद्र नव्हता तरीही मनाला किती शुभ्र वाटायचे. आता सांज वेळी निघोनी घरातून, शेवटी ते असं म्हणतात, आता सांज वेळी निघोनी घरातून दिशाहीन होऊन चालायचे. आता पाऊलेही दुखू लागली की जरा मीच त्यांना उडी घ्यायचे. सुंदर. खूप छान. आता आपण ही जी कविता घेतोय ना, ती विठ्ठल वाघ नावाचे विदर्भातले मोठे कवी, म्हणजे काय म्हणू आपण त्यांना, कृषी जीवन स्वतः शेतकरी असल्यामुळे फार जवळून अनुभवलेलं आहे त्यांनी, आणि सगळ्या त्या अशा मातीतनं आलेल्या त्यांच्या त्या सुरेख कविता आहेत. आणि वऱ्हाडी भाषा मुळात प्रचंड गोड, आणि काया मातीत मातीत तिफन चालत आहे हे गाणं लोकप्रिय जे आहे ती विठ्ठल वाघांची रचना. तर त्यांच्या काया मातीत मातीत मधली हा जो काव्यसंग्रह आहे त्यातलीच एक कविता, कवितेचं नाव पऱ्हाटी. पऱ्हाटी म्हणजे कापूस. विदर्भात सगळीकडे हे पांढरं सोनं कापसाचं पिकतं. तर कापसाच्या झाडाची जी काही वाढ आहे, कपाशीची बोंड उगवण्याची जी काही प्रक्रिया आहे, त्याच्यासाठी वयात येणाऱ्या मुलीचं रूपक वापरून ही केलेली एक फार गोड वऱ्हाडी भाषेतली कविता. मला वऱ्हाडी भाषा काही येत नाही, पण एक सादर करण्याचा छोटासा प्रयत्न. पऱ्हाटीच्या डांगोडांगी रंगारंगाईची फुले, पऱ्हाटीच्या डांगोडांगी रंगारंगाईची फुले, पोरी सोरीच्या कानात जसे डुलतात टाकले. काल टोंग्या टोंग्या होती, आज छात्या मांड्या झाली. काल टोंग्या टोंग्या होती, आज छात्या मांड्या झाली. परकरातली पऱ्हाटी जशी लुगड्यात आली. म्हणजे कालपर्यंत इतकंसं छोटं दिसणारं झाड आता मोठं झालं. परकरी पोरता वयात होती. नोका म्हणू पऱ्हाटीले होतो बोंड्याईचा भार, नोका म्हणू पऱ्हाटीले होतो बोंड्याईचा भार. लेकूर वाळीच्या त्या लेकी खेती अंगा खांद्यावर, आईला नाही लेकरांचा भार. पऱ्हाटीच्या नखीतून आला कापूस फुलून, पऱ्हाटीच्या नखीतून आला कापूस फुलून. पाची बोटावर किसनं लोणी राहीला झेलून, पाची बोटावर किसनं लोणी राहीला झेलून. आता ह्या कार्यक्रमाचा शेवट आपण महाराष्ट्रातले दुसरे मोठे निसर्ग कवी नाधो महानोरांच्या कवितेने करूया. नाधो महानोरांची एक चित्रमय आणि नादमय कविता करायची सादर. नक्कीच. मनचिंब पावसाळी झाडात रंग ओले, घनगर्द सावल्यांनी आकाश वाकले. पाऊस पाखरांच्या पंखात थेंब थेंबी, शिडकाव संथ येता झाडे निळी कुसुंबी. घरट्यात पंख मिटले झाडात गर्द वारा, गात्रात कापणारा ओला फिका पसारा. या सावनी हवेला कवळून घट्ट घ्यावे, या सावनी हवेला कवळून घट्ट घ्यावे. आकाश पांघरोनी मन दूर दूर जावे. रानात एक कल्ली सुनसान सांजवेळी, डोळ्यात गलबताच्या मनमोर रम्य गावी. केसात मोकळ्या या वेटाळुनी फुलांना, राजा पुन्हा नव्याने उमलून आज यावे, उमलून आज यावे, उमलून आज यावे. धन्यवाद.